फ्रेंड्स, विशिंग यू ऑल अ हॅपी होली। आज या होळीच्या दिवशी मी आपल्याकडे घेऊन आलोय वर्ग 10वीच्या इंग्रजी या विषयामधील जो क्वेश्चन पेपर असतो त्या क्वेश्चन पेपरमध्ये पॅसेज रायटिंग ही कशी करायची, यामध्ये पॅसेज रायटिंग करत असताना कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे त्या पॅसेजमधून शोधून कशा प्रकारे लिहायची याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। आणि म्हणून या चॅनलवर नवीन असाल तर माझे हे चॅनल एज्युकेशन मनोहर आताच सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर याला आपण एक लाईक करा। त्यासोबतच फेसबुकवर नेहमी माझा पेज लाईक करत राहा आणि फॉलो करत राहा, ज्याचं नाव आहे एज्युकेशन मनोहर। चला तर जास्त वेळ न करता आपण सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। आपण आता पाहणार आहोत की एखादा पॅसेज दिला असल्यानंतर त्या पॅसेजवर जे क्वेश्चन्स असतात तर ते क्वेश्चन्स आपल्याला पॅसेजच्या माध्यमातून कशा प्रकारे सोडवायचे असतात। आपल्यासमोर बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला दिलेला पॅसेज दिसून येत असेल तर पहिली आपली जी स्टेप असते ती काय असते, तर आपल्याला अगोदर त्या पॅसेजचं एकदा ओव्हर रीडिंग करायची असते आणि त्याच्यानंतरच आपल्याला काय करायचं असते, तो पॅसेज सोडवायचा असतो। तर त्याची आपण आता ओव्हर रीडिंग केली असं समजून घेऊ आणि आता त्यावर असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आता बघणार आहोत। तर बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला त्यामध्ये पहिला प्रश्न दिसत असेल, A1 कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स। म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला पॅसेजच्या आधारावर जे सेंटेन्स दिलेले आहे त्या सेंटेन्सना काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे। यामध्ये बघा हा 2 मार्कांचा प्रश्न असतो आणि यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले असतात। त्यामधला पहिला ऑप्शन्स बघा काय आहे, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन दो ही इज कन्सिडर्ड। आता या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काय करायचं आहे, पॅसेजमधून शोधायचं आहे। तर दो ही इज कन्सिडर्ड इथे लिहिलेलं आहे की इन्स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाइन इक्वल इन इंटेलिजन्स। तर यावरूनच आपल्याला त्याचं उत्तर मिळते की डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन दो ही इज कन्सिडर्ड इक्वल इन इंटेलिजन्स विथ आइन्स्टाइन। आणि म्हणून आपण या ठिकाणी क्वेश्चन 1चं जे उत्तर लिहिणार आहोत ते आहे इक्वल इन आइन्स्टाइन, इक्वल इन आइन्स्टाइन विथ इंटेलिजन्स, विथ इंटेलिजन्स अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, त्याचं उत्तर लिहिणार आहोत। त्यानंतर बघा यामध्ये दुसरा प्रश्न आहे, डॉक्टर हॉकिंग एक्सप्रेस हिज थॉट्स विथ द हेल्प ऑफ हिज। डॉक्टर हॉकिंग एक्सप्रेस हिज थॉट विथ द हेल्प ऑफ हिज। यामध्ये सुद्धा आपण पुन्हा त्याच्यामध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे त्यांनी त्याचे थॉट्स सांगितलेले आहेत। तर कशा प्रकारे, विथ अ कम्प्युटर। याचं उत्तर आपल्याला मिळेल इथं पाहायला, विथ अ कम्प्युटर, विथ अ कम्प्युटर हे आपण काय केलेलं आहे, त्याचं उत्तर लिहिलेलं आहे। त्यानंतर यामध्ये तिसरा प्रश्न दिसतोय आपल्याला, ही वॉज बेस्टोड विथ न्यूमरस। ही वॉज बेस्टोड विथ न्यूमरस। आपल्याला 1 मिनिटाचा वेळ घेऊन काय करायचं आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहे आणि म्हणून आपल्याला ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की ही वॉज बेस्टोड विथ न्यूमरस। बघा याच्यामध्ये त्यामध्ये बघा तुम्हाला दिसून येत असेल न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स। याच्यामध्ये आपण त्याचं उत्तर लिहू शकतो, ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स, ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हे आपण त्याच्यामध्ये उत्तर लिहू शकतो। त्यानंतर चौथा दिलेला आहे, डॉक्टर हॉकिंग्स अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज। हे काय आहे, वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम्स। आणि म्हणून आपण त्याचं उत्तर लिहू, वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम्स अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहिणार। हे झालं क्वेश्चन नंबर 2A1। यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिली होती आणि 4 प्रश्नांची उत्तरे आपल्याला काय करायची होती, एका वाक्यामध्ये लिहायची होती। त्यानंतर यामधला पहा जो सेकंड क्वेश्चन आहे
तो काय दिलेला आहे A2 बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल. प्रश्न वाचून घ्या अगोदर. व्हॉट डज द रायटर से अबाउट द बुक्स ऑथरल बाय डॉक्टर हॉकिंग. काय म्हणताय. व्हॉट डज द रायटर से अबाउट द बुक्स डॉक्टर हॉकिंग्स हॅज रोट. त्यांनी जे पुस्तकं लिहिली आहेत तर त्याच्याबद्दल त्यांनी काय सांगितलेलं आहे की नाही. हां, तर त्याचे उत्तर तुम्हाला बघा दुसऱ्या कडव्यामध्ये तुम्हाला जेव्हा पॅराग्राफ वाचता तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर मिळते. फुल ऑफ विट अँड ह्युमर हिज बुक्स वेअर, म्हणजे या ठिकाणी हे झालं आपलं A1. आपण A2चं उत्तर लिहित आहोत आणि म्हणून आपण लिहिणार हिज बुक्स वेअर फुल ऑफ विट अँड ह्युमर. पुन्हा त्याच्यामध्ये बघा ॲड केलेली आहे. हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. हे लिहिलं आहे. हिज स्टाईल इज सो ल्युसिड, हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट can also understand him. आता यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की हे उत्तर पुरेसं आहे तर तुम्ही तेवढंच ते उत्तर ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला वाटत असेल की त्याच्यामध्ये काहीतरी अधिकचं तुम्हाला दाखवता येईल तर त्या दृष्टीने तुम्ही त्याच्यामध्ये अधिकची माहिती सुद्धा लिहू शकता. आपण हे लिहू शकतो की हिज बुक्स वेअर द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ ऑल द टाइम. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, जे उत्तर आहे त्या उत्तराला 3 ते 4 ओळीमध्ये, किंवा जर अधिकची माहिती तुम्हाला द्यावीशी वाटली तर अधिकच्या माहितीचा आधार घेऊन तुम्ही त्याला उत्तराला अजूनपर्यंत काय करू शकता, वाढवू शकता. त्यानंतरचा विचारलेला प्रश्न पहा काय आहे. हे झालं आपलं A2 मधलं. व्हॉट डज द रायटर से अबाउट द बुक्स ऑथरल बाय डॉक्टर हॉकिंग. A2 हे 2 मार्काचा प्रश्न आहे. तुम्हाला अशा प्रकारे लिहिलं तर तुम्हाला 1.5 मार्क्स तरी कमीत कमी त्याच्यामध्ये मिळालाच पाहिजे. त्यानंतर आहे A3. बघा बाजूला दिसत असेल तुम्हाला. राईट द ॲडजेक्टिव्ज फॉर द फॉलोइंग नाउन्स फ्रॉम द पॅसेज. A3 बघूया आपण आता. त्यामध्ये पहिला होता पहा, पहिला आहे आयडियाज. तुम्ही जर पॅराग्राफ पाहिला तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येत असेल की आयडियाज या शब्दाच्या पूर्वी आलेला जो शब्द असेल तो काय असेल, त्याचा ॲडजेक्टिव्ह असेल, आणि म्हणून आपल्याला तोच पाहायचा आहे. तिथे बघा तुम्हाला एक उत्तर दिसत असेल ऑसम आयडियाज, आणि म्हणून त्याचं उत्तर येईल एवसम, AWESOME. त्यानंतर दुसरं बघा, दुसऱ्यामध्ये विचारलं आहे त्यांनी स्टाईल. आता स्टाईल या ठिकाणी जर तुम्हाला दुसरे शब्द दिसून येत असतील तर बघा हिज हा शब्द दिसतोय, म्हणजे या ठिकाणी जो ॲडजेक्टिव्ह आहे तो आहे हिज स्टाईल. त्यानंतर तिसरा शब्द त्यामध्ये विचारलेला आहे त्यांनी करेज. तर त्या ठिकाणी तुम्हाला एक शब्द दिसत आहे एक्झेम्पलरी. त्या ठिकाणी एक शब्द दिसत असेल तुम्हाला एक्झेम्पलरी, किंवा त्याला म्हणतो आपण एम्प्लरी हा शब्द बघा. एम्प्लरी हा एक शब्द दिसतो त्याच्यामध्ये. आणि चौथा शब्द आहे यामध्ये सिक्रेट्स हा शब्द या ठिकाणी दिलेला आहे, परंतु सिक्रेट्स अशा प्रकारचा कोणताही शब्द या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही की त्याच्या पूर्वी एखादा ॲडजेक्टिव्ह असेल किंवा सिक्रेट हा शब्द त्या ठिकाणी असेल. तर आपण या ठिकाणी जर आपल्याला अशा प्रकारे माहीत नसलं तर काय करायचं आहे, हिज सिक्रेट्स अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. या ठिकाणी सिक्रेट हा शब्द आपल्याला दिसून येत नाही आहे, आणि म्हणून त्याचा ॲडजेक्टिव्ह सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार नाही. त्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे कन्वर्ट द फॉलोइंग टू इंट्रॉगेटिव्ह फॉर्म. A4.
कन्वर्ट द फॉलोइंग टू इंट्रॉगेटिव्ह फॉर्म. A4 त्यामध्ये पहिला आहे. या ठिकाणी तुम्हाला इंट्रॉगेटिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करायला सांगत आहे. पहिला प्रश्न आहे द प्रॉग्नोस वॉज बॅड. या ठिकाणी इंट्रॉगेटिव्ह फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करणे म्हणजेच काय करणे, त्याचा WH क्वेश्चन करणे किंवा व्हर्बल क्वेश्चन करणे. WH क्वेश्चन केव्हा होऊ शकतो, जेव्हा एखादा पार्ट अंडरलाइंड असेल आणि त्याचं उत्तर ते असेल तेव्हा आपण WH क्वेश्चन बनवू शकतो. परंतु या ठिकाणी कोणताही पार्ट अंडरलाईन केलेला नाही आणि म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्याला दिलेल्या प्रश्नाला, दिलेल्या वाक्याला व्हर्बल क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. व्हर्बल क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करणे म्हणजेच त्या ठिकाणी जो टू बीचा फॉर्म आहे त्याला समोर आणणे. आणि म्हणून आपण ते पहिलं उत्तर लिहूया. द प्रोग्नोस वॉज बॅड. वॉज द प्रोग्नोस बॅड. वॉज द प्रोग्नोस बॅड आणि शेवटी क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण ते लिहिणार. दुसरे प्रश्न त्याच प्रकारे आहे. स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. स्टीफन डिसाइडेड. डिसाइडेडमधून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, डीड बाहेर काढायचं आहे. डीड आणि म्हणून आपण लिहू त्याला डीड स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च. टू कंटिन्यू हिज रिसर्च क्वेश्चन मार्क. शेवटी डीड स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च. बघा, या प्रश्नांना बनवताना दोन प्रकारे बनवले जाऊ शकते. एकतर तुम्ही त्याला निगेटिव्ह मार्किंगने सुद्धा बनवू शकता किंवा अशा प्रकारे त्याला पॉझिटिव्ह मार्किंगने बनवू शकता. जर निगेटिव्ह मार्किंगने बनवतो म्हटलं तर आपण काय लिहू, वॉज द प्रोग्नोस बॅड यालाच वॉजंट द प्रोग्नोस बॅड किंवा डीड स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च यालाच आपण डिडंट स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च अशा प्रकारेही लिहू शकतो. हे झाले आपले A1, A2, A3, A4. याच्यानंतर आहे शेवटचा प्रश्न. हा असतो पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. यामध्ये विचारलेला आहे, बघा बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसून येत असेल. डू यू थिंक दॅट डॉक्टर हॉकिंग इज अ ग्रेट एक्झाम्पल ऑफ ऑप्टिमिझम? इफ येस, व्हाय? या ठिकाणी तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की डॉक्टर हॉकिंग हे आपल्यासाठी एक सत्यतावादीचं चांगलं उदाहरण होतं किंवा आशावादी असणाऱ्यांचं एक चांगलं उदाहरण होतं असं तुम्हाला वाटते का आणि का? याचं उत्तर आपण आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे. कारण तो एक प्रश्न कोणता आहे, पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे आणि म्हणून त्याचं उत्तर आपल्याला पर्सनल रिस्पॉन्स टाईप सारखंच लिहायचं आहे. तर याचं उत्तर मी थोडक्यामध्ये तुम्हाला कसं लिहायचं ते सांगतोय, ते बघा. A5, yes, I think Dr. Hawking is a good example of optimism. Because he was paralyzed by the fate, but still he did not lose the hope and strove hard for his success, and in spite of all the disabilities he succeeded to achieve his goal
in life, achieve his goal in life and proved himself as a boon for the mankind. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याचं उत्तर लिहू शकतो. अशा प्रकारे काय करू शकतो, आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. आता मी थोडक्यामध्ये तुम्हाला या 5ही प्रश्नांचा उजाळा करून देतोय. तर बघा, यामध्ये तुम्हाला जो पहिला प्रश्न विचारलेला होता, तो पहिला प्रश्न होता की कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. यामध्ये 4 सेंटेन्स दिले होते. पहिलं सेंटेन्स होतं, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन दो ही इज कन्सिडर्ड. यामध्ये आपण त्याचं उत्तर लिहिलं, दो ही इज कन्सिडर्ड इक्वल इन इंटेलिजन्स विथ आइन्स्टाईन. हे उत्तर असं आहे, आपण ते लिहिताना इक्वल इन आइन्स्टाईन विथ इंटेलिजन्स लिहिलं आहे. त्याचं उत्तर होतं इक्वल इन इंटेलिजन्स विथ आइन्स्टाईन. दुसरा प्रश्न होता, डॉक्टर हॉकिंग एक्सप्रेस्ड हिज थॉट्स विथ द हेल्प ऑफ हिज. हे आहे विथ अ कम्प्युटर. हेल्प ऑफ हिज कम्प्युटर. इथं आपण हेल्प ऑफ हिज कम्प्युटर अँड फिंगर अशा प्रकारे त्याला ॲड करू शकतो, कम्प्युटर अँड फिंगर. त्यानंतर तिसरा प्रश्न होता, ही वॉज बेस्टोड विथ न्यूमरस. त्याचं उत्तर आहे ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, डॉक्टर हॉकिंग्स अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम्स. त्यानंतर दुसरा प्रश्न यामध्ये आला होता, A2, व्हॉट डज द रायटर से अबाउट द बुक्स ऑथरल बाय डॉक्टर हॉकिंग. त्याचं उत्तर आपण शोधून काढलं आणि लिहिलं, हिज बुक्स वेअर फुल ऑफ विट अँड ह्युमर्स. हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. त्यानंतर आपण याच्यामध्ये एक पॉईंट एक्स्ट्रा लिहिला होता, हिज बुक्स वेअर द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ ऑल द टाईम. अशा प्रकारे आपण तो 2 मार्कांसाठी प्रश्न लिहिला होता. त्यानंतर A3 विचारला होता की आपल्याला काय करायचं आहे, जे पॅसेजमधून या दिलेल्या नाउन्ससाठी ॲडजेक्टिव्ज लिहायची होती. तर त्यामध्ये पहिला नाउन होता आयडियाज, तो आपण लिहिला ऑसम आयडियाज. दुसरा होता स्टाईल, त्याचा एक ॲडजेक्टिव्ह बनला हिज. त्यानंतर आहे त्यानंतर आहे करेज, त्याचा होता एम्प्लरी. आणि चौथं होतं सिक्रेट्स. हा शब्द पॅसेजमध्ये कुठे आढळून आला नाही, म्हणून आपण त्यामध्ये हिज हा शब्द त्यामध्ये टाकून ठेवलेला आहे. त्यानंतर A4 मध्ये होतं कन्वर्ट द फॉलोइंग टू इंट्रॉगेटिव्ह फॉर्म. यामध्ये दिलेल्या वाक्यांना इंट्रॉगेटिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं होतं. तर ते आपण टाकलं की द प्रोग्नल्स वॉज बॅड. यालाच बनवलं आपण वॉज द प्रोग्नल्स बॅड, किंवा यालाच बनवलं जाऊ शकत होतं वॉजंट द प्रोग्नल्स बॅड क्वेश्चन मार्क. त्यानंतर स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. यालाच लिहू शकत होतो आपण डिड स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च, किंवा डिडंट स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च. आणि शेवटचा प्रश्न विचारला त्यांनी, डू यू थिंक दॅट डॉक्टर हॉकिंग इज अ ग्रेट एक्झाम्पल ऑफ ऑप्टिमिझम, इफ येस वाय. याचं उत्तर आपण लिहिलं, येस आय थिंक डॉक्टर हॉकिंग इज अ गुड एक्झाम्पल ऑफ ऑप्टिमिझम बिकॉज ही वॉज पॅरालाइज्ड बाय द फेट बट स्टील ही डिड नॉट लूज द होप and strove hard for his success, and in spite of all the disabilities he succeeded to achieve his goal in life and proved himself as a boon for the mankind. तर मित्रांनो आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून वर्ग 10वीच्या इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणारा जो पॅसेज रायटिंग असते, तर तो पॅसेज रायटिंगच्या प्रश्नांचे स्वरूप आणि त्यांची उत्तरे कशा प्रकारे शोधून ती लिहायची असतात हे आपल्याला कळलं असेल. आणि म्हणून अजूनही जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझं हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण आताच सबस्क्राईब करून घ्या. आणि अशाच प्रकारच्या आता ह्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या इंग्रजी विषयाच्या क्वेश्चन पेपरवर आधारित माझ्या व्हिडिओ आता येतच राहतील. तर त्या व्हिडिओ मिस न करण्यासाठी आपण बाजूला असलेलं ऑलचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा आणि पुन्हा मला फेसबुकवर फॉलो करा एज्युकेशनल मनोहर या माझ्या पेजला लाईक करून. तर आपण पुन्हा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.